प्रस्तुत मातुरांच्या सर्व उपस्थित मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आता जो अभंग संत सम्राट महाराष्ट्र भूषण देवते सुप्रसिद्ध साधू अवतारी संत जगत वंदित जगत गुरु तुकोबराया याचा 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणाचा अभंग आहे. उपदेश कुणी करू नये नाही संत चिन्हे उमटली अंगी आणि उपदेश लागी पात्र झाला. तस दिसतंय नाही दिसत अशी वेळ झालेली आणि ताक विकण्याकरता ती परगावामध्ये जात होती. आपल्यासारख्या डोंगराळ गाव असल्यामुळे आता रस्ते झाले. पूर्वी कुठे रस्ते होते. पूर्व आम्ही चुकत येतो बुवा चुकत आणि मग तिथनं वाटायचं पांडुशी देवळ पांडुशी हाक मारायची ज्याची पती घेऊन ये तेव्हा लाईटी कुठे होत्या. तशी ती पडली पाय घसरली पडली. पडल्याबरोबर माठ फुटला ताट सांडलं आणि जी रडायची सुरुवात केली. अशी रडायला लागली काय येऊ. त्याच वेळेला त्याच वाटेला एक साधू महात्मा तिकडून आले. त्यांनी पाहिलं. त्यांनी विचारलं मावशी का रडता. आवाज ऐकल्यावरती जास्तच रडायला लागली. म्हणजे एखादं पोर पडलं ना तर ते रडत नाही पण एखादा बघितला की नाही मग मोठा कोपा काढतो. तसं त्या ठिकाणी तिला आवाज आल्याबरोबर ती मोठ्या रडायला लागली. शेवटी साधूला म्हणावं लागलं मावशी किती रडता म्हणजे तुमच्या ताक नाही मडकं परत मिळणार आहे. ते म्हणते साधू बाबा मी ताक नाही मी ताक नाही मग कोण अहो मी एका राजाची राणी आहे आणि ते आठवलं म्हणून रडते. राजाची राणी माझ्या साधूची उत्सुकता शिगेला पोचली. काय भांगड आहे सगळी हकीकत कळेल का मला. तेव्हा तिने सांगायला सुरुवात केली मी का राजाची राणी पण माझं पापिणीचं प्रधानावर प्रेम जडलं आणि प्रधानाच्या सल्ल्याने मी माझा पती मारला विष घालून. त्यावेळेस मला एक 5 वर्षाचा राजपुत्र होता. किती 5 वर्ष. आणि मग 1 वर्षभर मी त्या प्रधानाबरोबर मजेत राहू लागली. पण माझा दुर्दैव तो पण सर्व दोष झाला आणि मेला. त्यावेळेला माझा बाळ 6 वर्षाचा झाला होता. किती 6 वर्ष. आणि 6 वर्षाचा बाळ असताना रात्री 12 वाजता त्याला मी झोपेत टाकलं आणि तो देश ते प्रदेश सोडला आणि असे बाहेर असे मिळाले. आली खरी पण पोट भरण्याचा धंदा काय म्हणून मी वेश्याचा धंदा सुरू केला. कसला सुरू केला वेश्याचा. 20 वर्ष माझा वेशीचा धंदा चालू आहे आणि 20 वर्ष वेश्याचा चालू असताना मोठमोठे श्रीमंत लोक माझ्याकडे येत होते भोगी घेण्याकरता. मी राजाची राणी सुंदर असल्यामुळे बरेच लोक यायचे माझ्याकडे. तोपर्यंत माझा मुलगा 26 वर्षाचा होता. किती 26 वर्ष. आणि तोही निघाला तो वेश्या भोगी निघाला आणि त्याच्या कानावर माझी कीर्ती पोचली. आणि कीर्तीचा मागोवा घेत तो माझ्यापर्यंत आला. गिरायक म्हणून मी त्याचा स्वीकार केला आणि मग मी त्याला म्हटले 20 वर्ष मी हा धंदा करते पण तुमच्यासारखा राजबिंडा गिरायक मला आजच मिळाला. अगदी राजपुत्रासारखे दिसताय. तो म्हणतो वेशे मी राजपुत्रच आहे हे पण मी पण दुर्दैवी आहे. मी पण दुर्दैवी आहे.
का असं म्हणता तुम्ही दुर्दैवी? ते म्हणून मोठा इतिहास आहे तो, सांगायला वेळ नाही म्हणा मला. सांगा ना काय इतिहास आहे. मग त्याने सांगायला सुरुवात केली की माझी आई हिचं प्रेम एका प्रधानावर जडलं, माझ्या बापाला काही विष घालून मारलं असे नगरातले लोक सांगतात. आणि मी 6 वर्षाचा असताना मला झोपेत टाकून ती पापेडी निघून गेली. म्हणून मी दुर्दैवी. आता हे त्याने सांगितल्यानंतर तिला देखील आपला मागचा भूतकाळ आठवला आणि तिने त्या राजपुताच्या गळ्यामध्ये मिठी मारली रडायला सुरुवात. तो म्हणतो वेश्या रडतेस का? ती म्हणते बाळ मी वेश्या नाही, मी तुझी माय आहे. विठ्ठल तुला मी 6 वर्षाचा असं टाकून आली आणि पोटासाठी हा झेंडा केला. तेव्हा तो म्हणतो आई तू, आणि अशा अवस्थेमध्ये आपली भेट व्हावी. जगात तुम्ही पाप केलं नाही असं पाप आपल्याकडून घडले. तेव्हा आता जगाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे आपण राहिलेले नाही. मग आम्ही दोघांनी असा विचार केला की आपण आता दोघांनी प्राणाची आहुती द्यायची, जगायचं नाही. म्हणून रानात लाकडं गोळा केली, लाकडा गोळा केली, चिता पेटवली आणि दोघांनी आम्ही संगत उड्या घातल्या. माझा बाळ जडून खाक झाला. मला एक चटका बसल्याबरोबर परत उडी बाहेर टाकली. इकडे तिकडे भाजलेले असताना विवळत होते आणि त्या अरण्यामध्ये काय गुराखी लोक आले होते. त्यांनी माझा आवाज ऐकला, ते तिथं जवळ आले आणि मग ते म्हणतात अरे एक महिला आहे, महिला ती भाजले का मेलेली. मग त्यांनी गावात आणली, चांगला औषध केलं, झाडपाल्याचं औषध लावलं. 6 महिन्यामध्ये मी ठणठणी झाली आणि मग त्यांचा उपकार म्हणून त्यांचं हे ताक विकते. पण मी कोण आहे? राजाची राणी. हे आठवलं म्हणून करते. विठ्ठल तसं जीव हा अपूर्ण आहे. जीव कसा आहे? अपूर्ण आहे. आणि भगवान परमात्मा परिपूर्ण आहे. आणि तो परमात्मा परिपूर्ण असल्यामुळे जीवाला परिपूर्ण व्हायचं असेल तर त्याने त्या देवाची शरणागती केलीच पाहिजे. विठ्ठल मी म्हणतो गावातलं गटार रुसलं. काय झालं? गावातलं गटार रुसलं. गटाला काय रुसला? ते गटार बोलू लागलं. त्या पाडू शिंदे यांच्याकडे लाईन लागली, लाईन. तो म्हणते मला तीर्थ द्या, तो म्हणते मला तीर्थ द्या, तो मला तीर्थ द्या. आणि आमच्याकडे 8-8 दिवस झाले डुकरं पण येत नाही. तो म्हणला तिकडे जे तीर्थ मागतायत ना ते पवित्र पाणी आहे. कसं आहे? आणि तो घाणेरडा आहे. गटारचं पाणी कसं आहे? घाणेरडं. पण ते पाणीच आहे ना, गटार गावते ते पण पाणीच आहे ना, आम्ही पण पाणीच आहोत ना. दिसायला समान आहे. तुम्हाला एक थोडासा दृष्टांत सांगतो, सगळं लक्षात येईल. श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये ना आपल्याकडे 6 इंचाचा एक प्राणी बाहेर येतो. किती इंचाचा? 6 इंचाचं. त्याचं नाव आहे गांडूळ. गांडूळ काय म्हणतात त्याला? गांडूळ म्हणतात. गांडूळ. आता गांडूळ म्हणजे सरपटतात वगैरे. काय करतात? सरपटतात. असे 10 गांडूळ एका ठिकाणी भेटले आणि मग त्यांनी विचार केला की आपणही सरपटतो आणि सर्पही सरपटतातच. मग त्याची पोरगी आपल्या पोरग्याला करायला काय हरकत आहे? अशी त्यांची मीटिंग झाली आणि ते म्हणजे चला आपण जाऊ सर्पाकडे मागणी घालायला. निघाले आणि गेले सर्पाकडे. सर्प बारीचा वापरून बोलत होता, या 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 या. मग काय कांदा पोळ काय नाश्ता पाणी पावला येतो. कसं काय आलं? सरपटच आलो. ते म्हणा मी डोळ्यानं बघितलं. पण काय हेतू आहे? हेतू असा तुम्ही सरपटणार आहे, आम्ही सरपटणार आहे. मग तुमची मुलगी आमच्या मुलगीला द्यायला काय हरकत आहे? सर्प एवढा आनंदी झाला, वा 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 वा.
चालून सोयला घरी आला, चालून सोयला घरी आला. जमलं, दिली मुलगी. पण माझी एकुलती एक मुलगी आहे, त्याच्यामुळे माझी थोडी एक आठ आहे. माझ्या मुलीचं लग्न वैशाख महिन्यात दुपारी 2 वाजता डांबरी रोडवर होईल. गांडू तिथंच पडती गेली. हे जर समजत नसेल तर त्याला सोनाला घेऊ आपण. 10 किलोचं लॉकेट आहे आणि 10 तोळ्याचं लॉकेट आहे आणि 10 तोळ्याची पैंजण आहे. तुम्ही सोनाकडे गेला तर सोनार सोनं द्या म्हणत नाही. बघूया 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 बघूया. आता तेही 10 तोळ्याचे आणि हेही 10 तोळ्याचे, दोन्ही समान आहेत. तिचे किंमत 6 लाख आणि याची किंमत 6 लाख. पण घरी आल्यावर पैंजण पायातच आणि लॉकेट गायबच. याला व्यवस्था म्हणतात. काय म्हणतात? याला व्यवस्था म्हणतात. तेव्हा गटार म्हणून लागलं. मग आमचं तीर्थ पण घेणारच नाही का? जरूर घेते, पण तुला एक करावं लागेल, तुला गंगेला शरण जावं लागेल. जेव्हा तू गंगेला शरण जाशील तेव्हा त्या गंगेचा तीर्थ लोक घेतल्याशिवाय राहणार नाही. हे जसं आहे तसं जीवाने देखील देवाला शरण गेलं पाहिजे. त्याने पुढचं सांगतो मला, ज्या भगवान परमात्माने तुम्हाला जो नरदेह दिलेला आहे ना, नरदेह, याचा मोल करता येत नाही, किंमत करता येत नाही. अमोल आणि बिनमोल. आपल्या बापाच्या पैसे वाटले दिले नाही ना. बिनमोल आणि अमोल असा नरदेह दिलाय. तो कशासाठी दिले सांगतो मला. याच्या पुढे जे आपल्याला जन्म येणार आहेत ना, ते जन्म घालवण्यासाठी हा जन्म आहे. पुढचे जन्म घालवण्यासाठी. बरं, आता जे आपण आलोय, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या जीवाच्या मागे नुसती व्यथा लागलेली आहे. काय लागलेली? व्यथा. काय सांगू मला. आईच्या उदरामध्ये जेव्हा आपण येतो ना, तिथं पहिला दंड दिला जातो. काय जातो? गर्वी असता दिला दंड, गर्वी असता दिला दंड, गर्वी असता दिला दंड, गर्वी असता हरी गोड, हरी पाय हरी गोड, हरी पाय हरी गोड, गर्वी असता दिला दंड, गुरते पाय हरी गोड, गुरते पाय हरी गोड, गुरते पाय हरी गोड. आईच्या गर्भामध्ये असताना आपले पाय कुठे असतात? वरती, आणि डोकं खाली. किती महिने? 9 महिने, 9 दिवस, 9 वेळा, 9 घटका भरेपर्यंत हा उलटा स्वभाव. पाय वरती, डोकं खाली. आता तुम्ही वर पाय करून डोकं खाली करा आणि एक तासभर राहून बघा, नाही जमणार. बर, त्यातून एखाद्या वेळेस एखादा नजर चुकीने जन्माला आला तर पायाने येतो, चुकून एखादा, त्याला पायावर म्हणतात. काय म्हणतात? पायावर. आणि त्या पायाला येताना गमत अशी येते, येताना मला काय काय कार्टी वर बघित येतात अशी. आता वर बघत येतात त्याला आकाशातलं दिसतं, आणि ते खाली बघत येतं ना त्याला पृथ्वीतलं दिसतं. पण तसं दिसत नाही, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. काय घालावं लागतं? आता ते अंजन काय घेरा सुमार मध्ये मिळत नाही. आहे का? काय पाहिजे का सांगतो मी, त्यासाठी तर मी आलोय. अमावस्येच्या रात्री, कधी? अमावस्येच्या रात्री 5 वस्तू गोळा करायच्या.
कावळ्याची जीभ, पालीचं शेपूट, घोबडाचे डोळे आणि वटवाघळूचा पंख आणि कोल्हीचं रक्त. कोल्ह्याचं नाही बरं का, कोल्हीचंच पाहिजे. आणि ती 5 एका ठिकाणी मिश्रण करायची आणि मग जो पायावर असेल त्या डोळ्यात घालायचं त्या अंजन की त्याला जमिनीचं दिसतं. म्हणतो अहो पाडुबा, कशाला काली मरताय? तुमच्या घराच्या बाजूला ती येडी जांभूळ आहे ना, तिथं जर्सी करावा. 7 मोर अंड्याच्या भरलेले आहेत. ज्ञानोबरायाने ते मान्य केलं. मला पाताळीचे निधान दावी की अंजन परी व्हावे लागे लोचन पायाळाचे. विठ्ठल मी म्हणतो आईच्या उदरामध्ये असताना जरा प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळंतपण सुरक्षित होतं. बाळंतपण सुरक्षित होतं. आणि प्रारब्ध जर अनुकूल नसेल तर 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. काय सांगतो मला? मग डॉक्टर लगेच सांगतात वेळ कमी आहे, बोला लवकर. दोघातलं एक वाचलं. मुलाची आई पाहिजे असेल तर मुलाचे तुकडे करून काढतो आणि बाळ पाहिजे असेल तर आई जाईल. म्हणून त्याला बाळ म्हणतात. एक तर बाळ गटा अंतर ठेवलेलं आहे, बाळ अंतर. आणि मग समजा त्यातून सुखरूप बाहेर आपण आलो. लहानपण तर काय चांगलं आहे का? लहानपण चांगलं आहे? काय सांगायचं महाराज, ते पोरगं लहान असताना लग्न करत आणि तेच आता हाताला काढ होतं. त्यातून 2 नंबरचं झालं ते पण तापून बघतंय. काय आधी घातात असं रागात कधी तेव्हा बाळ पण निघून जातं. त्याचं त्याला कळत काय देत आहे. मग पुढे आलं तारुण्य. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाची त्यामध्ये जसा एखादा माशा नाही का असतो, त्याला किंमत नाही कोणाची. हो एखाद्या माणूस म्हणाला ना, अरे बुवा ग माहिती आहे बुवा मोठा काय 10 महिन्याचा आला काय, सन्मान कोणाला देत नाही. त्यामध्ये आपल्याला काय घेणं देणं देते. समजा असं तारुण्य पण समजलं आणि तारुण्य संपल्यावर म्हातारपण आलं डोकीवर. तारुण्य संपल्यावरती मग काय होतं माहित का, काय केस शुभ्र होती आणि त्याला म्हातारा म्हणते. ते केस येणार पांढरे पडले की नाही की त्याला म्हातारा म्हणतात. वर्ष 50 होती हलती दातांच्या पंक्ती. 50 वर्ष झाले की दातां हलत होते. अशी म्हातारपणची अवस्था आहे महाराज.
काय सांगावं, अगदीच म्हातारा होईपर्यंत जर जगलाच ना, काय त्याची अवस्था सांगावं मला. हात कपाळाला लावणी बैसे, तुम्हाला सांगून देऊ दे, एखादं प्रमाण जर पाठ नसेल गा बसायचं नाही बुवा. एखादा प्रमाणे पाठ असेल आपण त्याच्या विश्वास ठेवला. मी कधी कधी विरोध सांगतो, समजा अचानक एखादा प्रकार करून आलो म्हणजे पुत्र होतो, त्यानं गोवायला बघितलं सरकारला पुढे येतो ना, हो 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 बघितलं कोणी एका, पण त्याने एकदा भूक केलं की ना मला गावात सगळी बोलतात, सगळी बोलतात का त्यांचा ह्याच्या विश्वास आहे. हा जाती ओरडते म्हणजे यांनी बघितलेलं आहे. हे तसा आपण देखील प्रमाण पाठ नसलं तरी आता कधी कधी ना गोळा माझ्याबरोबर काय लोक होते ना, त्याला प्रमाण पाठ नव्हतं बुवा. मी म्हटलो भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद, पण त्यांना पाठ नव्हतं. ते म्हणलं भाग्या मेला शिमग्याला अवघा झाला आनंद, पण ग बसलो नाही. आधी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे, पाच महिने करतील काय, पण दोन सांगितले ग बसायचं. मग ते म्हणले आधी फुटले माझे डोळे, काय तसं त्या ठिकाणी म्हातारपण आलं. आणि मग म्हातारपणी ठेटे पडसे खोकला आणि हाते कपाळाला लावून बसते. खोबऱ्याची वाटी ऐशी झाली मुख, मग तोंडाचा लाल सांगते किती, नाकाचा शिमूर सांगतो किती, ऐका येत नाही, बोलता येत नाही, अशी अवस्था होते. आणि मग पुढे आलं मरण. पुढे काय आलं मरण. तर चांगलं आहे का, एक एक रोमाचे ठाई सहस्र विंचवाच्या वेदना पाही. काय म्हणतात तुमच्याकडे विंचू असतात आहेत ना, विंचू विंचू पाळले का नाही, आमच्याकडे पाळतात विंचू. आमच्याकडं मेलेली माणसं जातात, तुमच्याकडं आमच्याकडची साखर गोड आहे, तुमच्याकडची बरोबर आहे तुमचा. आता एक विंचू जर चावला तर उद्या त्याच टायमापर्यंत त्याची फुटून जाते बुवा. कधी कधी आमच्याकडे जावं लागतं. मग एका रोमाच्या ठिकाणी 1000 विंचू चावल्याच्या वेदना होतात म्हातारपणी. आता आपण तुम्ही गुन्हागार करा, 1000 गुणिले 3.5 कोटी रमवले किती, आपल्या अंगावरती 3.5 कोटी रमवले, 3.5 कोटी. आता 3.5 कोटी गुणिले 1000 मोजा, गुणाकार करा. माझा काय अभ्यास नाही, काय नाही. मग अशा जेव्हा वेदना होतात तेव्हा म्हातारं बोलायचं बरं, म्हातारं हालायचं बरं. मग लोक म्हणतात नाही हो म्हातारं काय खात पण नाही, काय बोलत पण नाही, हालत पण नाही. हालत काय, या वेदना त्याला समजत नाही. हे म्हातारपणचं दुःख आहे. म्हातारपणचं हे दुःख, मरणाचं हे दुःख आहे, म्हातारपणचं दुःख आहे, तारुण्याचं दुःख आहे, बाळपणाचं दुःख आहे, बाळपणाचं दुःख आहे, गर्भधारणाचं दुःख आहे. ह्या सगळ्या व्यथाच व्यथा. मग ह्या सगळ्या व्यथा जर घालवायच्या असतील तर काय करावं लागेल, भावी चरणी ठेवा. Hare
माझ्या बायकोचं एवढं माझ्या प्रेम आहे, माझ्या बायकोचं एवढं माझ्या प्रेम आहे. मी आम्ही जे सांगत असतो रामाला वनवासाला सीता बरोबर गेली, कोरोनामध्ये आला, पॉझिटिव्ह झाला, 14 दिवस बाई जाऊन नाही, भाकर पाठी मी खाली. तिचं प्रेम आहे आपलं. तिथून वाकून बघायची झोपलाय का जाग आहे, बारीक वाकून बघायची. झोपलेला दिसला की म्हणजे बघ आपल्या कर्माची फळे बघ. अजिबात आपल्या लोकांचं प्रेम हे सगळा भ्रम आहे, भ्रम. त्याचं माझ्या प्रेम आहे, त्याचं माझ्या प्रेम आहे. काय कोणाचं पुन्हा प्रेम नाही. म्हणून चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा. जन्माच्या व्यथा जर चुकवायची असते तर चरणावरती डोकं ठेवा. का चरणावरती ठेवा? चरणाचा मी तुम्हाला एक फायदा सांगतो बरं. मासे पकडणारे कोळी पाहिजे ना तुम्ही? मासे पकडणारे त्याच्या बरोबर कोण नसतं बरं का, तो एकटाच. त्याचं कपडं सांभाळायला कोण नाही म्हणून डोक्याला बांधतो कपडं. लंगोट लावलेला नाळींच्या रोशी कमराला बांधतो इथं. आणि ते जाळं असताना ते जाळं घेताना इतका वागतो, जोर घेतलो की ना महाराज 50 फुटावले मासे जाळ्यात अडकतात. अडकत की नाही? पण एक असा मासा असतो बदमाश, तो त्याच्या पायाच्या भोवताली फिरतो. तर जाळ्यात अडकेल का तुला? अडकत नाही. म्हणून त्याच्या पायी घाला मिठी, मोल ने घे जग देती. भावा एकासाठी खांदा आहे आपल्या. भगवत भगवत असा आहे, त्या तुम्ही भाव द्या. भाव बळी आकडे रेंना कळे कर्तव्य आवडे असा जो परमात्मा. त्या पुढे जाऊन समजा बघा, मग जातं माहिती आहे. जातं जे जात 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 जुन्या मंडळींना जातं काय ते माहिती आहे, पण तरुण पोरींना काय माहिती. त्याने कुठे प्रदर्शन मध्ये बघितलं तर ह्याला जाता म्हणतात होय. कारण काय आता चक्क्या राहिल्या आल्या ना, त्याच्यामुळे जाती गेली. पण पूर्वीच्या माता भगिनी सकाळी 4 वाजता उठायच्या. 4 वाजता पाहिली 500 दळून दळायच्या, घामाने भिजायच्या. आणि दळत असताना जर लेखून टाकणार मध्ये जर रडलं तर त्याला मांडीवर घ्यायच्या. पण दळ बंद करायच्या, एका हाताने दळायच्या आणि एका हाताने त्याला थापटायच्या. त्याला आणि एकदा ते झोपलं की म्हणायची, माझ्या राजा झोपलास, आता तू मोठा होशील, तुझं लग्न होईल आणि मग तू मला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडशील. तेव्हा वृद्धाश्रम नव्हते. काय सांगू महाराज, ती माऊली जात्यावर आपल्या बाळाला उद्देश करायची. जात्यावर अरे अरे पुता माईची जात वेळी, तुला जन्म देताना कुठली अप्सरा होती, मातेचे उपकार काय फेडशी या वेड्या जीवा, मांडीचा चौरंग डोळ्याचा केला दिवा. अशी लेकरा शिकवायची. त्यामुळं पूर्वीची पोरं होती ती मरपर्यंत आपल्या आईला कधी विसरत नव्हती. आता दुसरं वेगळं झालंय. आता सगळं वेगळं झालंय. मला आता एकदा ती बाया भेटली ना, तर आमच्या वेळेला कविता छान होते. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. पण मी शाळा सोडल्यानंतर एकदा गेलो शाळेमध्ये, तिथे कविता शिकवल्या होत्या. लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार तशी नाच. अहो ते पोरग बाहुली सोडतो बा. आणि एकदा का बापान बाहुली करून दिली, आता बावले आता सगळं तुला वाहिले, तू माझी बाईली मी तुझा भाऊ. काय
काय सांगायचं मला. म्हणून पूर्वी माता भगिनी पीठ मळायचे ना, पीठ तेव्हा काठवडी असायचे, काठवडी आता ह्याला नाहीत ते. आणि ते काठवडीमध्ये पीठ मळत असताना दोन्ही तवे एका ठिकाणी मिळवायचे. किती? दोन्ही तवे असे. म्हणून त्यांना किडनीचा आजार कधीच होत नव्हता. त्याला वज्रासन म्हणतात बाबा. काय म्हणतात? आता रामदेवाची ही योगासन निघाली. आता रवीचं असं निघालं ना, अहो ते सगळं व्यायाम आहे तो. पूर्वी आपण मंथन करायचं मला, हा व्यायाम आहे, योग आहे. कबीर महाराजांची पत्नी जळत होती आणि ते स्वतः तिकडं नजर लावून बघत होते. तिला मुडगं दाणे घ्यायचे, दाणे टाकायचे, काही पीठ दाणा का बाहेर येत नव्हता, यायचं ते पीठ यायचं. कबीर महाराज रडू लागले. मुलाने विचारलं, बाबा काय रडता? अरे तुझी आई जी मग दुसरं करते, मुडबुड मुडबुड दाणे टाकते आतमध्ये, जात्यात, एक पण दाणा बाहेर येत नाही, सगळ्यांचं पीठ होतंय. तसं संसार ही चक्की आहे, संसार ही चक्की आहे आणि तुम्ही आम्ही त्यातले दाणे आहोत. आपलं पीठ होते सगळ्यांचं. त्या बाळाने सांगितलं, म्हणलं बाबा त्यातल्या एखाद्या दाण्यानं त्या दात्याच्या आतमध्ये बघ ह्या सोड काय त्याला म्हणतात, टेरू बोलतात, काय म्हणतात, हुंडा हुंडा. त्याचा आश्रय जर एखाद्या दाण्याने घेतला, आईने जन्मभर जळू द्या, त्याला काहीच होऊ शकत नाही. जसं आपण देवाच्या पायाजवळ मिठी मारली ना, आपल्याला काहीच होऊ शकणार नाही. त्याची पायी घरा मिठी मोर नेही जमेची भावा एकासाठी खांदा वाहे आपल्या, असा असणारा भगवान परमात्मा. म्हणून जीव हा अपूर्ण आहे, जीव परिपूर्ण, देव परमेश्वर परिपूर्ण आहे. म्हणून या जीवाने काय करावं तर त्याची शरणागती करावी. हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. म्हणून त्या भगवान परमात्म्याला जीवाने शरण गेलं पाहिजे. पण कसं? सर्व भावे देवा, काया वाचा आणि मन या तिन्ही देवाची शरणागती करायला होती. आता काय काय होतं माझे, आता इथे कीर्तन चालू आहे, मंडळी कीर्तनाला आली, पण इथं आल्यावरती एका माऊलीला असं वाटलं दाराचं टाळं लावलं पण ओढून बघितलं नाही. कधी लागतं कधी लागत नाही. लागलं का? लागलं असेल का? लागलं असेल का? बसले इथं झटकं तिथं. म्हणून जवळी नाही चित्त, त्याला काय केलं भगवंत. म्हणून आपलं चित्त त्या ठिकाणी राहायला पाहिजे आणि आपली वाचा त्या ठिकाणी राहावी, आपली काया त्या ठिकाणी राहायला पाहिजे. आपण ज्या भगवान परमात्म्याने सुंदर देह दिलेला आपल्याला, मी हाती पाया पडून तुम्हाला सगळ्याला सांगतो, प्रवचन मध्ये पण सांगितलं, आताही सांगतो. 360 दिवस आपल्या मराठी वर्षाचे आहेत. किती? 360 दिवस. 359 दिवस मी दिले तुम्हाला, काय येऊ करा तिकडे. पण हा एकादशीचा एक दिवस तुम्ही इथे येणार पाहिजे. कुठे येणार पाहिजे? सत्यावर येणार पाहिजे. एक दिवस. आणि त्या दिवशी तुम्ही आणि आम्ही खेळी मिळी आपण बरबाद करतो. पण तुम्ही सगळे आलीत तर आता तुमचं तर लय माझ्या उपकार गोळा, कारण मी पूर्वीपासून येतोय, मला माहिती आहे. तिथे बरी मुंबईची लोक येत नव्हती. पण आणवली आपण त्यांना. पुरुष आले, महिला आली आणि म्हणून आज हा सभा मंडप नव्हे, ते आले म्हणूनच हा मंडप झाला. विठ्ठल ही तरुण मंडळी आहे, त्यांना तर लय मजा होत तरुण मंडळीचं. कारण मी जेव्हा इथं आलो ना,
तेव्हा इथं बसायला बैठक नव्हती बघ, बसायला बैठक नव्हती, वरती छत नव्हता पण बसायला पण बैठक नव्हती. ज्याने त्याने घरात आणायचं, आपला पाहुणा असतात शेजारी घ्यायचं, जाताना घेऊन जायचं. पण या मंडळीच्या मी कानावर घातल्याबरोबर एका वर्षाच्या आतमध्ये त्यांनी बैठकी आणल्या, त्यांनी छेद आणले, त्यांनी पकवज आणली, त्यांनी विणा आणला, त्यांनी टाळ आणले आणि बुवाला सांगली ही आता बघायला. अरे मी एवढा डांबीस होतो, लोक म्हणायचे ह्याला कोण पोरगी देणारच होणार, इतका डांबीस होतो. पण कारण संतांची संगत झाली. कुणाची? एकदा संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो ना, आणि त्याला सुद्धा मागच्या जन्माचं पुण्य असायला किंवा पुण्य उभे राहावं आता या संतांच्या कारणे उभी राहिली. आणि मग काय हो, दादागिरी करणार ना मी, मुंबईला दादागिरी करून मागायला पळून आलो गावाला. सगळ्यांना वाटलं का आला तिकडे मागायला करून दादागिरी करणार. कोण देतो पोरगी, पोरगी पण देतो, पण बोले तसं झालं. तेव्हा कोण देणार? एक तर आई सावत्र, पण एका मुलीला जातक वागायचं होतं, वागायचं जात, त्याच्यामुळे तिला ते म्हणजे वागायचं जातं. काही वागे पोरं खाते ना, तिला कोण करायला मागत. आमच्या वडिलांनी सांगितलं ठीक आहे चालू, आधी कोण देत नाही मग हे देता येत नाही घेऊया. ब्राह्मणाकडे गेले, आता इथे जातक वागायचं निघालं होतं, मला याचं कसं देते येते, माझं शिवाचं निघालं, माझं आता शिवाचं निघालं. जमलं, लग्न झालं, 2 मुलगे झाले, काय मिळले नाही काय नाही. काही लोकांनी अशी बबामण केली, हिला केली होत कशाला, हिच्या म्हणे खांद्यावर किरडी आहे किरडी, तू तर पोरगा मागणार अजून हाय मेलो नाही. विठ्ठल कैसा नव्हे नारायण, जग व्यापक जनार्दन. तुका म्हणे करा तयाचे चिंतन, शरण वंदू येते सकल. त्याचं जर आपण चिंतन केलं तर आपलं चरण वंदना करता लोक येतात, एवढा अधिकार प्राप्त होतो. मला काय सांगायचं, माणसाला अनुभवातून बोलावं, आपला स्वतःचा अनुभव जगासमोर ठेवावा. अशा अवस्थेमध्ये आज आम्हाला लोक या कुठेतरी आम्ही दिसलो, खेळमध्ये जर दिसलो तरी लोक पायाला हात लावले शहरात. हा कशाचा महिमा आहे, तर त्या देवाची शरणागती केली आम्ही, आणि त्याला शरण गेल्यामध्ये आज जिकडं तिकडं जावं तिकडं आपल्याला लोक मानानं बोलवतात, मानानं बसा देतात, खाऊ घालतात. आता काय झाले, लोक खाया घालून 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 आता झालं बेंबीचा आकार. 5 आपलीशी झाली, किती 5, आता बेंबीचा हरणे झालाय. डॉक्टरने सांगितलं आपल्याशिवाय तुम्ही जगू शकत. मग कामणीचा सप्ताह कुठे ना, परवा गेलो म्हणजे काय करताय म्हणलं, देवगडचं तेवढं करू दे. कारण माझे वार्षिक सत्य आहेत, माझी वार्षिक कीर्तन आहे ती, एवढी माझे मला करते मग बोलते. आणि असा असणारा भगवान परमात्मा जर आपण त्याची शरणागती केली तर तो काय करतो ते अभंगाच्या दुसऱ्या प्रमाणात.
हा काय म्हणतात तो हा तो म्हणजे तो जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था पेले 21 स्वर्गाचे धरले सत्ता मात्रे आपली असा जो समज तो आणि हा म्हणजे तो हा विठ्ठल बरोबर आणि तोच त्या ठिकाणी आकाराला आला आणि विठ्ठल रूप धारण केलं मग तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव आणि तो हा उतरील पार कारण जीवाच्या मागे जन्माला आला तर एक दिवस मरणार आहे आपण जन्माला आलोय ना म्हणजे एकदा पण मरणार मी एकदा का कीर्तनामध्ये सांगितलं 18 वार किती हो मग या 7 वारामध्ये ह्या गावची माणसं मरणार सगळे लोक म्हणले ह्या गोळा आणला तुम्ही त्याला आम्ही पैसे देणार आणि आम्हाला 7 दिवसामध्ये आम्हाला पण गमत कशी झाली शेजारच्या गावाची म्हातारी आली होती तिला एवढा हसू आलो असायचं मी म्हटलं या आजीला आपलं काहीतरी पटलंय आजी तुम्ही का हसता म्हणजे मी काय त्या गावची नाही या गावची आहे आणि त्या गावची आहे हे 7 वारा या 7 वारामध्ये सगळे आपण आता लोक म्हणतात मरण कधी येतं इथे मरण कधी येतं इथे मरण कधीच येत नाही आपण मरणाकडे जातो आपण मरणाकडे आपण जातो असं मला समजा माझा मरण 2030 ला आहे किती माझा जन्म 2042 आहे 1942 आहे मरण 2030 आहे धरून चला म्हणणार ना काय धरून चला मग 2030 42 च्या कडे 42 43 44 45 46 करत मी आता 23 पर्यंत आलो ना 23 पर्यंत आलो ना मी मरणाकडे चाललोय कुठे चाललोय मरणाकडे आपण जातो मरण आपल्याला येत नाही कधी मरण तर ठरलेलं आहे किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं किती वेळा जन्म यावे किती अहो येते वेळी फजी दे काय इथं काय आहे का सगळं फजी दे आता आम्ही जरी महाराज असतो ना महाराज गुरु महाराज गुरु महाराज घरी महाराज नाही आमच्या गावात आम्ही महाराज नाही आमच्या गावात तुम्ही विचारत ना की रघुनाथ महाराज कुठे राहतात पुढग्या होय पुढग्या हो कार्तिकीतनं आला तिथनं घरात पाहून नाही संसाराचं काय नाही केला संसारिक लोक आपल्याला हसल्याशिवाय राहत आपण त्यांना हसतो अरे माणसाच्या जन्म मिळाल्या चालणं होते ना हसणं चालू हसण्यामध्ये प्रकार आहेत मला तुला सांगतो तुम्हाला 2 नवरा बायको होती त्यांचं दर दिवशी भांडण व्हायचं दर दिवशी भांडण पण शेजारी दोघं नवरा बायको राहतात दोघं हसायचे तो म्हणायचा आपली बायको आपल्याशी नेहमी भांडते ती बायको कशी हसता येईल एक दिवशी गप निघाला गेला तिकडे मला काय सांगायचं किती तुमच्या बायकोचं तुमच्या प्रेम किती तुम्ही संसारामध्ये हसून राहताय वेळ्या तुझं बरं आहे तुझं बरं आहे कसलं बरं नेहमी भांडण ते अरे तरी तुझं बरं आहे अहो तुम्ही हसताय मला का हसवतं तुला माहिती नाही मी कामावरून आलो की बायको लाटणं फेकूनच मारते आणि त्या लाटणं चुकलं की मी हसतो आणि त्या नेमका बसा की ती हसते अरे ओके का आज रस्ता ठोकेने म्हणते
विचार नाही कोठे सुख नाही कोठे आली या संसारी असा असणारा जो संसार आहे याच्यातून आपल्या पलीकडे जायचं असेल काय म्हटलेलं आहे प्रवृत्ती निवृत्ती कार्या अवश्य पाहिजे का आचार्य आपमतीने भटकात अनेक अपाया माझीकडे आपल्याला यातून आपल्याला देवाकडे जायचं असेल तर त्याच्याकरता स्वतःच्या मनाने जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर मुळीच करू शकत नाही. त्याच्याकरता एक गमत सांगतो बघा. चौघेजण तीर्थयात्रा निघाले. चौघेजण नदीचं पात्र मोठं होतं. ते म्हटले नाव असते तर आपण पलीकडे गेलो असतो. असं ते नदी या काठावर येते आता 6 वाजले आणि त्यांना एक नाव दिसलं. त्यांनी बघितलं की तिकडं नावाडी नाही पण नाव आहे. म्हणजे नाव आहे ना मग काय कळलं ते नाव आहे मध्ये. त्या दोघांनी ते वल्ले हलवायला सुरुवात केली. रात्री 6 बसतो सकाळी 6 वाजेपर्यंत वल्ले मारतोय पण नाव पलीकडे जाईना. म्हणत जाईना कशी. अरे मी घरी जाताना या नावेचा दोर लिंबाच्या झाडाला बांधून ठेवला. तो जर तुम्ही सोडलाच नाही आता नाव पलीकडे जाईलच कशी. विठ्ठल आपण भक्ती करताना दिसतोय. भक्तीचा प्रेमरूपी जो दोर आहे तो सत्कर्माचे वल्ले माता माता तो दोर जर संसाराच्या झाडाला बांधून ठेवला तर आपल्या देवाकडे देव पोचला त्याला नाही. म्हणून आपल्याला भक्ती करताना अशी करावी. नाहीतर साधनं जी आहेत साधनं ही एका ठिकाणी साधनं टाकतात आणि काही ठिकाणी साधनं मारतात. साधने घालती काळा म्हणून साधनं ही जीवाला काळाच्या तोंडात घेऊन घालतात किंबहुना ती पुन्हा आपल्या गर्भवसाला येणारा कारणीभूत ठरतात. म्हणून साधना अशी करावी की त्या साधनाचं ज्ञान असलं पाहिजे. असलं पाहिजे साधनाचं ज्ञान असलं पाहिजे. जर साधनाचं ज्ञान नसेल तर आपलं साधन फलद्रूप होऊ शकत नाही. विठ्ठल ज्याची आपण साधना करतोय पण देवाची प्राप्ती होत नाही त्या आपले समजावं याचं साधन कुठेतरी. सकाळी पहाटेला मोठ सुरू केली. मोठ फाटकी नाही. बैल चांगले आहेत. पाणी भरपूर आहे. मोठ हाकणारा आळशी नाही किंवा वेसली नाही. मग सकाळपासून मोठ चालू आहे पण उसाला पाणी पोचत नाही. त्या अर्थी समजावं पाठ कुठेतरी फुटलाय है ना. नक्की नसला समजत अजून पुढे जाऊन सांगतो. मला काय करायचं 11:30 वाजवायचे दुसरं काय. आणि ते नारळ म्हणून द्यायचे. नारळ ज्यांना मुलं बरं होत होती त्यांना मुलं व्हायची असा बरेच लोकांचा अनुभव. जे साधूंच्याकडे नारळ आणला की मुलं होत. एकाने असा विचार केला मग आपण निपुत्रिक का राहा आपण जाऊन नारळ आणावा. झाला मुलगा मग थोडं काय काय करीना म्हणून तो गेला साधू. 1 वर्षभर वाट बघितली पण मूल काय झालं. परत गेला. महाराज का मुलगा झालं मग असं कसं होईल. मी दिलेलं फळ निष्फळ होऊ शकत नाही. मग त्याने काय केलं आपल्या तप सामर्थ्यानं अधिक मंत्रोपचार केला आणि दुसरा नारळ दिला. हा खा मुलं होईल. त्याने तोही नारळ आणला तोही खाल्ला. परत दुसऱ्या वर्षी हजर. महाराज महाराज म्हणले असं होईलच कसं. ज्या ते 2 नारळ नेऊन याला मूलबा ज्या ते होत नाही मग असं व्हावंच का. मग त्याने थोडक्याला विचार म्हणजे काय रे आतापर्यंत माझ्याकडे नारळ मागण्याकरता यायची ना की दोघं असायचे. काय असायची दोघं. तू एकटा येतोस तो
कोणी मी अजून लग्नच केलं नाही तर आणू कुणाला किती मोठे नारळ खाल्ल्यामध्ये पोर होईल. मग साधनं चुकली तर आपल्याला फल प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तो हा करील पार भवाचा भाव सागराचा दुसरा आहे की करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार मिलन नव्हे सामर्थ्य. ब्रह्मदेवाला देखील तो पलीकडे जाता येत नाही असा असणारा जो संसार आहे. पण आमच्या भगवान परमात्म्याने काय सांगितलंय, वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी. तो म्हणतो फक्त तुम्ही माझ्याकडे या. तारीन भावा सिंधू घ्याले माझी भाग साक्षी पुंडलिक ठेवून बोले. पुंडलिकाला साक्षी ठेवलं तर तुम्ही माझ्याकडे या आणि फक्त देव बुध सांगे पंढरीशी आल्याने प्रेम भरे घ्याले नाम माझे. तारीन भव सिंधू घ्याले माझी भाग साक्षी पुंडलिक ठेवून बोले. आणि असं भगवंतांनी सांगितलं. आणि म्हणून जर तुम्ही पंढरपूरला जर गेला, पंढरपूरचा महिमा फार आघात आहे. ते इथे एक शीत दिलेले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण असे महिमान या तीर्थीची. पंढरपुरामध्ये एक शीत जर दान दिलं महाराज आपण तर कोटी यज्ञ केल्याची पुण्य आणि आपल्या सर्व पितराचा उद्धार होतो. असंही तीर्थ आहे. या तीर्थाला इतर तीर्थ बरोबरी करू शकत नाही. म्हणून अशा तीर्थामध्ये तुम्ही सगळ्यांनी मी लोकांच्या सगळ्यांच्या मागं लागलो, अरे पंढरीला चला, पंढरीला चला, पंढरीला चला. ते म्हणतात पंढरीमध्ये हाय तरी काय सांगतो तुम्हाला काय आहे. एका ग्रस्ताने तुकोबाराने सांगितलं, तुकोबाराय तुम्ही एवढं पंढरीचं पोट भरून वर्णन करता, आहे काय पंढरीमध्ये? म्हणजे सांगू तुला काय आहे ते. अरे एक पंढरीचं तीर्थक्षेत्र आणि जगातले सगळे तीर्थ पंढरीची सर करू शकत नाही. आणि तुला जर अनुभव असेल तर मला थोडासा एक प्रमाण देतो. वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली तुका म्हणजे काशी, गया आणि द्वारका या पंढरपूरची सर करू शकत. म्हणजे काय एवढं वैगुण्य आहे पंढरपूर काशीमध्ये, द्वारकेमध्ये, गयेमध्ये. आता काशीचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आले बघ. काशी होय कीर मोक्षे देऊन उदार, काशी होय कीर परी वेचे लागे शरीर किये गाणे. काशीमध्ये गेल्यानंतर मोक्ष मिळतो, गेल्यानंतर मिळत नाही, मेल्यानंतर मिळतो. काशीमध्ये मोक्ष मिळतो पण तिथं मारावं लागतं. काय लागतं? मारावं लागतं. नाहीतर जाणारा जर मोक्ष मिळाला असतं तर ट्रॅव्हल्स पुढे जाता येईल. तिथं तसा मिळत नाही तर मारावं लागतं बुवा काशीत. आणि काय काय लोक बुवा त्या मोक्षासाठी मारा शिकले जातात, पण तिथं पण मारा पुण्य पाहिजे ना. मग तेव्हा सांगतो एक वर्ष रिटायर झालेला माणूस मला काय जवळ जवळ 2 वर्ष जाईल. मग त्यापेक्षा वगैरे काशीला जाऊन गेलो तर मोक्ष तरी मिळेल. म्हणून पोरगा त्यांना संसार सांभाळण्याचा झाला होता. बाळा बाळा तुला काय आता कमी नाही, खरं ठीक आहे तुझं, मी जातो काशीला, ऐकता मोक्ष मिळेल. गेला ते काशीला, इकडे मनी ऑर्डर मागवायचा आणि तिथं काशीला जाऊन राहिलं बुवा. आता काशी गेलं कशी काळजी नाही, पाहिजे नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. म्हातारी तिथं गेलं तर मी सुद्धा नाही येऊ. तिथं वातावरण आणलं गेलं ना. म्हातारा 2 वर्षाच्या ह्याच्यावर गेला होता तो 10 वर्षाचा तर म्हातारा कंटिन्यू झाला होता. 10 वर्ष कपडे शिवाय गेले की 2 इंच माप वाढवायला लागायचा. त्याने विचार केला 10 वर्ष झाली आपण आता तब्येत ठणठणीत नाही, चला जाऊया मुलाला बघून परत येऊया. तो निघाला तिकडून काशीला निघाला ना. आता तो गावाला येईपर्यंत त्या पोरग्याची तब्येत चांगली झाली, त्याची बिघडली.
अहो बिघडली काय गचकलं ना ते मराठीच्या वेळेला ते इकडं ना म्हणून मला काशीमध्ये पुण्य लागतं मोक्ष मिळतो खरा त्याच्या पुढे सांगतो मला तिथं मेल्यानंतर मोक्ष पण आमच्या पंढरीमध्ये तुका म्हणे मोक्ष देखील न करी आळस आलिया संसारी पाहे पा पंढरी भोवैकुंठ पंढरी भोवैकुंठ महाराज आणि म्हणून अशा या पंढरीमध्ये आमचा भगवान परमात्मा राहतो आणि तो काय करतो तो हा उतरील आणि भव त्या भव नदीत आपल्या पलीकडे राहतो समर्थ आहे आणि तो इतका भगवान कृपाळू आहे किती कृपाळू आहे आपण माझ्या तिसऱ्या प्रमाणात बहु आहे करुणावंत मोठ्या आवडीनं हातानं टाळी आणि मुखानं देवाचं भजन करू काय कार्यक्रम वाजले मला ध्यानच राहिलं नाही की देवाचं भजन घ्या पाहिजे विसरून गेलो पण सगळ्यांनी हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं भजन करा बरं का समाजातली एक मुलगी शबरी आणि तिच्या लग्नाला योजलेलं होतं आणि साखरपुड्याचा दिवस आला आणि साखरपुड्याला बरेचसे आप्तजन मंडळी येणार होती आणि त्यांच्यामध्ये एक चालगीत होती की साखरपुडीच्या दिवशी मांसाहारी जेवण मांसाहारी आणि भिल्लच ते रानातले मग 10-12 बकरी आणली होती किती 10-12 बकरी आता ते भिलांच्यात होत होतं बुवा आता आपल्याच्यात पण ते झाले ना एवढी मंडळी आपली संस्कृती सोडून चालली की उठण्याच्या दिवशी बुवा त्यांचं जेवण वेगळंच असतं हळद मात्र हळद आता मंगल कार्य करत असताना मंगलच असायला पाहिजे सगळं आणि लोक ऐकत नाही महाराज तुका म्हणे उभे राहावे जे जे होईल ते पाहावे त्या मुलीने आपल्या बापाला विचारलं बाबा ही कशा करता आणली मला बाळे अगं तुझं लग्न योजलेलं आहे आज साखरपुडा आहे आपल्या पाहुण्यांना जेवू घालायचं आहे आता ती पाहुणे आले यांना कापायचे मी त्यांचं मांस त्यांना जेवू घालायचं
त्या शबरीने मनाशी असा विचार केला की लग्न माझं एकटीच, एवढ्यांचा जीव जाणार, मग एवढ्या जीव जाण्याविषयी मी लग्न नाही केलं तर काय होईल. म्हणून साखरपूजे दिवशी रात्रीच्या रात्रीच पळून गेली. रात्रीच्या रात्री पळून गेले. त्याशी जवळपास आले नाही की ज्या अरण्यामध्ये ऋषीमुनी राहत होते अशा आश्रमात गेली. पण ती विचार करू लागली, हे ऋषी आहे, आपण एक स्त्री आहोत. कोण आहोत? स्त्री. आणि परमार्थामध्ये हानी करणारी स्त्री आहे, ते आपल्या जवळ धरणार नाही. पण आपल्याला त्यांच्याकडून सेवा झालीच पाहिजे. संताविना प्राप्ती नाही अशी वेद देती. संताशिवाय देवाची प्राप्ती होणार. म्हणून एका झाडावरती पर्णकुटिका बांधली आणि त्या पर्णकुटिकेमध्ये ती वरती राहायची. आणि त्या ठिकाणी मातंग ऋषी राहत होते. बराचसा त्यांचा शिष्य संप्रदाय होता. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर त्या आंघोळीला जायचे. कधी 3 ते 6 ब्रह्ममुहूर्त आहे. मग ते 3 वाजता निघायचे, आंघोळीला जायचे. मग त्यावेळेमध्ये त्या मुलीने काय करावं? त्या ऋषीच्या आश्रमासमोर येऊन सडा सामर्थ्य करावं, कणाला आंघोळी काढावी, झोपडीचं दर्शन घ्यावं आणि आपल्या पर्णकुटिकेत जाऊन बसावं. असे कित्येक दिवस झालं. ऋषी आंघोळी करून आले की कणाला आंघोळी काढलेली. हे कोण करतोय? शिष्य म्हणू लागले, या वैष्णवाच्या घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धीद्वारे कर दोघोनी. या रिद्धी सिद्धी करत असल्या पाहिजे. मातंग ऋषीच्या मनात आलं याचा निवाडा केला पाहिजे. म्हणून ब्रह्ममुहूर्त आंघोळीला गेले असता अर्ध्या रस्त्यात परत गेले एकटेच. शिष्य मंडळी आंघोळीला गेली. या बाळेचा कार्यक्रम चालू होता. सर्वसामान्य करतो. आल्या बरोबर विचार, बाळे हे तू कशा करता करतेस? हे तू कशा करता करतेस? काय हेतू आहे तुझा? काय तिने म्हणावं? काय मी उद्धार काय कृपा करीन नारायण. आई तुम्ही सांगा, संतोषन करा, समाधान चित्त माझे. जो माझ्या कृपा करील काय आहे, माझा उद्धार होईल काय? मातंग ऋषी विचार करू लागले, एवढे माझ्याकडे शिष्य आहेत पण त्याने कधी आपल्या उद्धाराचा विचार केला नाही. पण एकच अशी मुलगी आहे की ती आपल्या उद्धाराचा विचार करते. मग 100 शेळ्या पाळण्यापेक्षा एक वाघ पाळलेला बरा. मग तिला सांगितलं, तू राहतोस कुठे? म्हणजे त्या झाडावर. आता झाडावर राहायचं राहायचं, माझ्या पर्णकुटिकेमध्ये राहायचं. संतांना आश्रय मिळाला. तिथं नेहमी हेच म्हणणं असायचं, काय मी उद्धार पावेल. सांगा तुम्ही संत जन, सांगा कधी काय माझा उद्धार होता. शेवटी मातंग ऋषींची जाण्याची वेळ आली. निर्णयाची वेळ आली आणि सांगितलं, बाळे मी आता थांबलो. माझं काय सांगतो मी नाही. 1000 वर्षाने राम अवतारला येणार आहे. किती वर्षाने? 1000 वर्षाने राम अवतारला येणार. त्याच्या वाट्याला वनवास येणार आहे. आणि वनवासाला जेव्हा तो बाहेर येणार, पहिली भेट तुझी येईल आणि तुझा त्या ठिकाणी उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. मातंग ऋषी निर्वाण करून गेले. आणि मग तिला एवढा आनंद झाला की 1000 वर्षाने तो माझ्याकडे येणार, माझा उद्धार होणार. पण जे कुठल्या रस्त्याने येतो कुठल्या रस्त्याने नाही. म्हणून इकडची वाट साफ करावी, तिकडची वाट साफ करावी, तिकडची वाट साफ करावी, तिकडची वाट साफ, तिकडे करणारा बोल करावी, इकडे करणारा बोल करावी, त्याच्या खोली टाकावी. माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे, उद्या येणार आहे. अशी 1000 वर्ष वाट पाहिली मोठी. ठीक आहे. त्या काळामध्ये आयुष्य भरपूर होतं. मात्र मला तो काहीतरी फेकत आहे. पूर्वी 1 लाख आयुष्य होतं. त्याच्यावर 1 शून्य कमी केला, म्हणजे 1000वर आलं. 1000वर 1 शून्य कमी केला, मग 1000वर आलं. 1000चा 1 शून्य कमी केला, 100वर आले. आता जेव्हा सांगितलं ह्याला शून्य कमी करू नको, 10 मध्ये वर्षात करणार काय?
आणि मग प्रभू रामचंद्र अवताराला आले आणि शेवटी मग सांगितल्याप्रमाणे त्यांच्या वाटेला वनवास आला. वनवास आला आणि काय सांगतो महाराज सती प्रभू जेव्हा दंडकारण्यामध्ये आले त्यावेळेस पहिली भेट कुठे झाली असेल त्याची भेलेने शबरी भेलेने. पण त्यावेळेस तिचा फक्त अस्थि शिल्लक राहिल्या होत्या आणि चर्म शिल्लक राहिले होते आणि डोळ्यामध्ये प्राण घेऊन ती देवाची वाट बघत होती. माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे. प्रभू गेले भेलेने देवाचा आवाज ऐकला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला ते म्हणू लागली शेवट तो भला माझा देवाने लगेच तिथं डोकं उचललं आपल्या मांडीवर घेतलं. भेलेनी माझ्यासाठी काय ठेवली का? देवाला केवढी आस आहे भक्ताची. भेलीने काय देव येणार देवाला काय द्यायचं म्हणून तिने बोरं आणली होती. बोर पण आंबट बोरं देवाला द्यायची नाही, गोड द्यायला पाहिजे म्हणून ती चावून बघायची. गोड असेल ते माझ्या नामात, आंबट असेल ते अशी उष्टी बोरं ती रामाच्या पुढे ठेवली. न म्हणे उचिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती होळी. थोड प्रेमाचा भुकला आणि हाती दुष्काळ बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली
राजा सुखी केली प्रजा आया बहिणींची राखली राजा त्याच्या राजाचं नव्हतं उन म्हणून आनंदाने राजा